एका दिवसात वर्षभराचं धान्य, पण खरी मेहनत इथून पुढे सुरू होते. आज आमच्या इथे धान्याची गाडी आली. आमच्या इथे गोण्या उतरवून दिल्यात आणि आता गाडी दुसऱ्या टप्प्यावर धान्य उतरवायला चालली. धान्य उतरवून गाडी तर पुढे निघून गेली, पण आता खरी जबाबदारी इथून पुढे सुरू होते. एवढं सगळं धान्य आता व्यवस्थित ठेवणं म्हणजे एक मोठं काम आहे, पण काय करणार, वर्षभराचं धान्य आहे. सर्वात आधी कांद्यापासून सुरुवात केली. कट्ट्यातनं कांदे बाहेर काढून झाले आणि ते व्यवस्थित ठेवूनही दिले. आता पुढचं काम ते म्हणजे आता गोणीतनं डाळीच्या पिशव्या काढायच्या होत्या. गोणीतून सर्व डाळीच्या पिशव्या काढून घेतल्या. आता हे सगळे किचन मध्ये घेऊन आले, कारण की सगळे डबे इकडेच भरून घेणार आहे. या सगळ्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी मी आता यात बोरिंग पावडर मिक्स करते. तुमच्याकडचं धान्य वर्षभर टिकवण्यासाठी तुम्ही काय वापरतात मला नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी ते पण ट्राय करेन. आणि गहू, बाजरी, तांदूळ हे जास्तीचं धान्य आहे. ते व्यवस्थित वर्षभर टिकावं त्यासाठी हे मी ग्रीन कलरचं इंजेक्शनचं पॅकेट आहे ते ठेवून देते. ह्या पॅकेटमुळे 2 वर्ष आरामात धान्य टिकतं. शेवटी सगळं नीट लावून झालं आणि मनाला एकदम समाधान मिळालं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.